किल्ले आणि गड हे विचारांची शिदोरी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत आणि आपल्या आदर्शांची पुनर्स्थापना करायची असेल तर आदर्शांनी निर्माण केलेले विचार आणि कर्म लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी केलं। आदर्शांची पुनर्स्थापना करायची असेल तर गडावर परत भगवा फडकवायला पाहिजे, असं भय्यूजी महाराजांनी सांगितलं। शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते कोल्हार येथे आले असता त्यांनी एसतांशी संवाद साधला। शिवराय खरं म्हटलं तर आज स्वराज्यापासून सहकारपर्यंत आणि सहकारापासून महाराष्ट्र घडवण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्याचा जे मूळ गाभा आहे तो म्हणजे स्वराज्य आहे। आणि याच स्वराज्यापासून सहकार 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्वांना एकत्र घेऊन जातीय विरेत मराठा विचार तत्वाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी प्रत्येकाला जवळ केलं। त्याच्यामुळे प्रत्येक किल्ला आणि प्रत्येक गड हा विचारांची शिदोरी आहे। विचारांची शिदोरी जेव्हा असते तर त्या शिदोरीमध्ये अन्नकूटपासून विचारांचा पण कूट असतो। तर महत्वाचं असं आहे की आदर्शांची पुनर्स्थापना जर करायची असेल तर आदर्शांनी निर्माण केलेले विचार किंवा सार्थक कर्म हे लोकांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचं आहे। जर आपण आपल्या विचारांची अपेक्षा करणार आणि मात्र त्यांचं नाव मोठ्या स्वरूपात घेणार तर त्या महापुरुष महामानव हे सर्व नावानी तर मोठे होतात पण त्यांचे विचार कुठेतरी खुंटले जातात, कुठेतरी मागे पडतात। आज मुलांना छत्रपती शिवाजी महाराज हा नाव सगळ्यांना आठवतं, पण पन्हाळगड पासून रायगडपर्यंत पोहोचणं किंवा प्रतापगडची उंची नापणं किंवा रायगडवर बसून अखंड सत्ता कशी चालवायची किंवा 16 वर्ष जे आहे दिल्लीच्या बादशाला आपलं जे आहे टोप घालू नाही द्यायचं, असं छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवराय, राजश्री शाहू महाराज तुम्ही उदाहरण बघा। ह्यांचा वैचारिक वारसा आपण घेत नाही आणि त्यामुळे मराठ्यांमधली जी एकोपा आहे, बहुजन समाजाची जी एकोपा आहे ती कधी दिसून येत नाही आणि त्याचा फायदा काही थोडके लोक, चुकीचे माणसं उचलतात। सज्जन लोक घरी बसतात आणि चुकीचे लोक आपले विषय आणि विचार मांडत असतात। म्हणून आपल्या आदर्शांची पुनर्स्थापना करण्यासाठी गडावर परत भगवा म्हणजे फडकवायला पाहिजे आणि त्याच्यात गड हा सोनेरी रूपामध्ये सोनेरी शिवाचा विचार घेऊन पसरायला पाहिजे।